मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीनं अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सांगलीमध्ये होते, याचा मला अतिशय आनंद आहे। या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाला खास आमच्या राज्याच्या सांस्कृतिक जेडी शिक्षण जवळजवळ अर्ध्या सरकारचे राज्यमंत्री असलेल्या मॅडम आणि विशेषतः मला आनंद हा आहे की शिक्षण खात्यातले आहेत त्या उत्तम त्यांनी इंग्लिश मीडियम स्कूल चालवले, त्याच्या त्या प्रिन्सिपल आहेत अशा फौजिया खान नवे नवे उपक्रम करून सायलेंटपणानं राज्यामध्ये निर्णय खात्यामध्ये ज्यांनी खास ठसा उमटवलेले आमचे सहकारी आणि मित्र ज्युनियर मित्र जयंत पाटील, श्रीयुत स्वागताध्यक्ष हयूम सावनूरकर, डॉक्टर शेख इक्बाल भिसे, स्वागताध्यक्ष कमरुद्दीन, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, उपस्थित अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि सर्व पाहुणे मित्र, आज या ठिकाणी मी सकाळी 10 वाजल्यापासून वेळेत इथं आणि माझी सवय वेळेत जायचं निदान पहिल्या कार्यक्रमाला थांबलो होतो। सुरेश पाटलाचा आधी फोन आला 10:30ला या, पुन्हा आला 11ला या, पुन्हा जयंत पाटलाची यंत्रणा अशी भारी आहे की मला फोन आला की जयंत पाटील वाट बघतात इथून बसले, ते खरं माझ्यानंतर आले, म्हणले इथं बसले तुम्ही निघा। मी अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमात होतो, सकाळी सर्व बँकांची मिटिंग घेतली कलेक्टर ऑफिसला, जयंत पहिल्यांदा नको दुसरं सांगायला दुबळ्या घटकाला मदत झाली पाहिजे ही भूमिका या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सातत्यानं माझं लक्ष असतं आणि त्यामुळे हे सगळे कार्यक्रम करून आपल्या कार्यक्रमाला आलो, मला अतिशय आनंद आहे। आपल्या जिल्ह्याची ख्याती फार मोठी आहे, देवलापासून दिगंबर पंत पलुसकरांच्यापासून माझ्याच मतदारसंघात पलूस आणि नागठाण्याचे बालगंधर्व आपले गदी माडगुळकर, व्यंकटेश्वर माडगुळकर, अब्दुल करीम खा मिरजेचे जागतिक कीर्तीचे, अशा फार मोठ्या महान व्यक्तींना आपल्या जिल्ह्याचं भूषण केलेलं आहे आणि म्हणून हा पहिला प्रयोग मुस्लिम मराठी साहित्याचा या ठिकाणी होतोय, त्याचा मला खास आनंद आहे। आणि म्हणून इथली प्रमुख माणसं स्वागताध्यक्ष सुरेश सगळे परवाच मी इथं आलो होतो जिल्ह्यात, त्यावेळी भेटली आणि मी त्यांना सांगितलं होतं की निश्चितपणानं मी येईन। फौजिया खान आले, जयंत पाटील आलेत, विलासराव संदे आमचे मोठे साहित्यिक, आता भाषण ऐका त्यांचं, श्रीनिवास पाटील, विलासराव आणि मेहर साहेब आमचा मित्र बिन्ने, सगळे लोक, महापौर तर सांगितलं माझा मित्र म्हणून सांगितलं जयंत, असं काय त्याला निवडून सुद्धा मी जमतो, आता काय सांगायचे सगळं लोक त्याच्या वडिलापासून माझे संबंध काय झालं, वयाच्या लहान वयापासून मी या जिल्ह्यात गेली 45 वर्ष काम करतोय, महाराष्ट्रात काम करतो, त्यामुळे सगळी माणसं आपली आणि पालक हा सगळ्यांचा असतो, एका पक्षाचा एका गटातटाचा नाही, विलासरावला माहिती आहे काय विलासराव, आणि म्हणून हे फार चांगला उपक्रम आहे। या जिल्ह्याची खास ख्याती आहे, माझ्या तालुक्याचं हेडक्वार्टर कडेगाव जागतिक कीर्तीचे डोले तिथं निघतात आणि हिंदू करतात। जातीय दंगल या जिल्ह्यात कधीच झाली नाही, थोडंसं गालबोट गेल्या वेळा लागलं, का लागलं, कसं लागलं याची चर्चा, एक दुःखद घटना घडली, पण या जिल्ह्यात कधी राजकीय आणि जातीय दंगल कधी घडली नाही। अशा पद्धतीचं वातावरण, उत्तम वातावरण, माणसाशी माणसासारखं राहिलं पाहिजे। सर्व अनेक पिढ्यानपिढ्या इथं सर्व जाती धर्माचे लोक राहतात, काल राहत होते, आज राहतात, उद्या राहणार, हा तर आमच्या पक्षाचं सर्व धर्म, पक्षाचं काही बोलायची गरज नाही, सर्व धर्म समभाव महात्मा गांधीच्या विचारांना आपण आजपर्यंत चाललेलो आहे देशामध्ये।
आणि म्हणून राहिलेल्या लोकांनी सगळ्यांनी बंधुभावानं वागलं पाहिजे, ही आपली भूमिका आहे. आणि म्हणून मिरजेचा दर्गा असेल, कालच मी लेंगऱ्याच्या दर्ग्याला भेट देऊन आलो खानापूर तालुक्यामध्ये. निर्ली माझ्या मतदारसंघात तिथंसुद्धा प्रसिद्ध दर्गा आहे. आणि या सगळ्याची जोपासना करण्याच्या दृष्टीनं गडबड होते, शहरात काय होत नाही इद्रिस, पण खेड्यापाड्यात 1-2 मुसलमानाचं घर असते, प्रश्न फार निर्माण होतात. लॉ ऑर्डरपासून असं काय कुणीतरी विद्वेषक लोकांनी काय उद्योग केले तर. आणि म्हणून या समाजात जागृती झाली पाहिजे. विशेषतः महिलांचं शिक्षणाचा खूप फरक पडलेला आहे. पूर्वी महिलांचं शिक्षण या समाजात बिलकुल होत नव्हतं. आणि त्या दृष्टीतून विचार, सर्वधर्म समभावाचं तत्त्वज्ञान, या पद्धतीनं याचा फार मोठा उपयोग होईल. सुरुवात छोटी जरी असली, छोटी काय मोठा प्रमुख माणसं किती काय आलेत मला माहिती नाही, पण माहिती मी जरूर घेईन. आणि म्हणून या ठिकाणी या संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि या संमेलनाच्या वतीने जे विचार होतील त्याची पुस्तिका एक सुंदर तयार करावी. आणि त्या पुस्तिकेतून काय होतं आहे, काय कुठल्या पद्धतीचं काम होतं आहे, याचाही आपण निश्चितपणानं चिंतन करू. आणि त्या दृष्टिकोनातून हा ज्या लोकांनी पुढाकार घेऊन हा प्रयोग या ठिकाणी केला, मॅडम या ठिकाणी आलेत मुंबईहून, जयंतराव आणि सगळे प्रमुख नेते आलेत आणि त्या ठिकाणी येण्याची मला संधी दिली. आज माझ्याकडं मिरज तालुक्याची आढावाची बैठक आहे, नाही मी शेवटपर्यंत थांबलो असतो. त्यासाठी मला जायला परवानगी अध्यक्षाची सगळ्यांची मी घेतो. आणि आपण जे जे काही कराल त्यासाठी आज भाषणात नव्हे तर गेली 40 वर्ष हेच मी काम करतो आहे. त्या कामामध्ये सर्व प्रकारची माझी मदत राहील. याही संमेलनाला जे काही करता येणं शक्य आहे ते मी अगोदरच केलेलं आहे. तेव्हा मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की हा प्रयोग मोठ्या प्रमाणात आपण सगळीकडे चालू ठेवला पाहिजे आणि ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करून आलेल्या सर्व पाहुण्यांचं, जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं ही पद्धत मी इथंच ठेवली नाही. औरंगाबादला मी पालकमंत्री होतो, रायगडला मी त्याची, औरंगाबादला सुद्धा जवळजवळ 50% आहे, पण कधी गडबड होऊ दिली नाही. कोल्हापूरला होतो, रायगडला होतो. ज्या ठिकाणी जाऊ तिथं सामंजस्य समाजातलं हे चालू ठेवणं आणि त्या पद्धतीनं पुढं जाणं ही भूमिका आपण सातत्यानं ठेवलेली आहे. म्हणून हा प्रयोग अतिशय चांगला ज्या लोकांनी पुढाकार घेतला आहे त्यांना धन्यवाद देऊन मी माझं भाषण संपवतो.